पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। आयुष्य खूप सुंदर आहे. ते अधिक समृद्ध होत जातं आपुलकीच्या माणसांनी. जेव्हा कुटुंबात अनुभवांची शिदोरी देणाऱ्या जुन्या जाणत्या व्यक्तींचा आधार असतो, तेव्हा ते कुटुंब कोणत्याही संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम होतं. तसंच एक कुटुंब आहे नाशिकचे द्यानकर कुटुंब. ज्या कुटुंबातून वात्सल्याची छाया अचानक कायमची निघून गेली आणि शिल्लक राहिल्या फक्त तिच्या आठवणी. आज त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी थोडंसं भूतकाळ डोकावून पाहूया. आजपासून 65 वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील धोडप किल्ला येथे गोविंद बाळाशेठ रणधीर व त्यांच्या पत्नी तापाबाई गोविंद रणधीर संसार करीत होते. गोविंदरावांचा दूध, तूप व खव्याच्या विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबात 8 जून 1944ला एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव त्यांनी वत्सला ठेवलं. 7 बहिणी व 6 भावांसोबत वत्सलाबाईंचं बालपण फुलत होतं आणि ह्याच वत्सला आई आपल्या या कहाणीच्या मुख्य नायिका आहेत. शिक्षणाच्या दालनात पाय न ठेवणाऱ्या वत्सलाबाईंसाठी आई वडिलांचे संस्कारच स्वतंत्र विद्यापीठ होते, जिथं वत्सलाबाईंनी आयुष्याचे धडे गिरवले. बालपणी गाई म्हशींना चारा पाणी करणे, स्वच्छता करणे, गायींचं दूध काढणे, डोंगरावरून जनावरांसाठी चारा आणणे, शेणाच्या पाट्या उचलणे अशी अनेक कष्टप्रद कामे त्यांना करावी लागली. दुसरीकडे सटाणा तालुक्यातील द्याने हे एक छोटंसं गाव, जिथं स्वातंत्र्यपूर्व काळात 19 सप्टेंबर 1936 रोजी केदार द्यानकर यांचा जन्म झाला. बालपणीच त्यांचं मातृछत्र हरपलं. बहीण जनाबाई 10 महिन्यांची असतानाच त्यांच्यावर तिची जबाबदारी पडली आणि शिक्षणासोबत आयुष्याच्या खास खळग्यातून केदार द्यानकर यांना मार्ग काढावा लागला. केदारजी अभ्यासात अत्यंत हुशार होते, परंतु त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. प्रगल्भ बुद्धिमत्ता, वाचनाची विशेष आवड आणि उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी शासकीय नोकरी मिळवली आणि गव्हर्नमेंट प्रेस गांधीनगर येथे ते रुजू झाले. असं म्हणतात, जोडीदारांच्या गाठी ह्या आसमंतात बांधलेल्या असतात. पृथ्वी तलावर ते बंधन जोडण्याचं काम कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांच्या हाती असतं. नोकरी करत असताना केदारजींसाठी अनुरूप असं स्थळ शोधलं गेलं आणि 24 मे 1959 रोजी केदार द्यानकर यांचा विवाह वत्सलाबाई रणधीर यांच्याशी संपन्न झाला. लग्नानंतर वत्सलाबाईंनी आपल्या प्रेमळ स्वभावानं सर्वांची मने जिंकलीत. नाशिकमधील भाडेतत्वावर असलेल्या 10 बाय 10च्या खोलीत त्यांनी संसार थाटला. सुरुवातीला नोकरीमध्ये पगार अत्यल्प होता, त्यामुळे वत्सलाबाईंनी छोटी मोठी कामं करून केदारजींना साथ दिली. रविवार कारंजा येथील म्हसोबा गल्लीतील छोट्याशा खोलीतच केदारजींनी बहिणीचं लग्न करून दिलं. घराची जबाबदारी सांभाळताना वत्सलाबाई संसारात रमल्या होत्या. त्यांच्या लग्नानंतर 5 वर्षांनी 1963 साली त्यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. तिचं नाव त्यांनी रत्ना ठेवलं. त्यानंतर 1970 मध्ये जेव्हा त्यांना पुत्र प्राप्त झाला, तेव्हा त्या मुलाचं नाव त्यांनी मुकुंद ठेवलं. बाळ गोपाळांच्या निरागसतेकडे पाहून आई अण्णांच्या चेहऱ्यावर खूपच समाधान दिसायचं. 1977 मध्ये त्यांच्या कुटुंबात आणखी एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव त्यांनी अश्विन ठेवलं. त्यानंतर मुलांचा सांभाळ, त्यांची काळजी, त्यांचं शिक्षण यातच आई अण्णा रमून गेले. हळूहळू वेळ पुढे सरसावत गेली. कालांतराने मुलं मोठी झालीत. शिक्षण आणि संस्कारात वाढलेली मुलं आपापल्या पायावर उभी राहिलीत. नोकरी व्यवसायात व्यस्त झालीत. परंतु आईचं प्रेम हे तसूभरही कमी झालं नाही. मुलांसाठी अनुरूप असं स्थळ शोधलं गेलं आणि मुकुंदजी यांचा विवाह वैशाली यांच्याशी निश्चित झाला.
तर घरात सर्वात लहान असलेला मुलगा अश्विन यांचा विवाह शारदा यांच्यासोबत झाला. दोन्हीही सुना आईसाठी मुलींप्रमाणेच होत्या. आयुष्याच्या प्रवासात आईने कोणत्याही गोष्टीचा कधी हट्ट केला नाही. सुखदुःखात त्यांनी अण्णांना साथ दिली. कुटुंबासाठी घेतलेले त्यांचे निर्णय अचूक असायचे. वत्सलाबाईंची गुणवैशिष्ट्ये म्हणजे स्वच्छता, काटकसर, नीटनेटकेपणा, स्वादिष्ट जेवण, घरातील सर्व वस्तू जागच्या जागी ठेवणे, जेवण असो की जेवणाचं ताट, सर्व सुव्यवस्थित असेल तरच त्यांना समाधान मिळायचं. घरीच तूप, दही किंवा इतर गोड पदार्थ ती नियमाने प्रत्येक सणाला बनवायची. तिच्या हाताने बनवलेला दिवाळीचा फराळ हीच खरी सर्वांसाठी मेजवानी असायची. प्रत्येकाची काळजी घेणं हे तिच्या स्वभावातच होतं. अण्णांसाठी दररोज जेवणाचा डबा बनवणे हा त्यांचा नित्यनियम. अण्णांच्या 39 वर्षांच्या नोकरीत एकही दिवस जेवणाचा डबा आईने कधी चुकवला नाही. अण्णांनी बाहेर नोकरी केली तर आईने घर सांभाळलं. अण्णांचे कपडे तर नेहमी स्वच्छ धुतलेले असायचे, ज्यामुळे त्यांचा वेगळाच रुबाब दिसायचा. शिस्त आणि स्वच्छता हे जणू आईचे आभूषणच होते. आई नेहमी नऊवारी साडी नेसायची आणि नऊवारी साडीत ती खूपच रुबाबदार दिसायची. तिच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते शेवटपर्यंत टिकून होतं. घरी आलेला कोणताही पाहुणा जेवण केल्याशिवाय आणि जेवणाचं कौतुक केल्याशिवाय जात नसे. आई संसारात इतकी रमली होती की आयुष्यभर कुठे फिरायला जाण्याचा तिला कधी मोह झाला नाही. महागड्या साड्या किंवा वस्तू घेणं तिला कधीच पटलं नाही. चिकित्सक वृत्ती असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची ती शहानिशा करून घ्यायची. तिला सर्वात जास्त आनंद झाला होता जेव्हा दोघांच्या कष्टातून स्वतःचा बंगला उभारला होता. त्यानंतर तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते जेव्हा घरात पहिल्यांदा 4 चाकी गाडी आली. आईचं नातू पंकज, संकेत, अमित, सुमित या सर्वांवर खूपच प्रेम होतं. त्यांच्या आवडीचे पदार्थ ती कौतुकाने बनवायची. तिने कामाचा कधीच कंटाळा केला नाही. नातू अमितला तर तिच्या हातचे पोहे आणि गुळपोळीचा काला नेहमीच आठवतो. नातू अमितवर तिचं विशेष प्रेम होतं. असं म्हणतात, आई बाप म्हणजे ईश्वराचं दुसरं रूप असतात. दानकर कुटुंबात आई अण्णा म्हणजे साक्षात विठ्ठल रखुमाईच होते. कोरोनासारख्या भयंकर आजारावरही मात करणारी आई मात्र मागच्या काही वर्षात शरीराने थकली होती. ती अंथरुणाला खिळलेली असताना मुलांनी, सुनेने, नातूंनी कुठलाही कंटाळा न करता तिची सेवा केली. त्या दरम्यान डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी वेळोवेळी घरी येऊन औषधोपचार केले. अण्णांवर तिचं जीवापाड प्रेम होतं. ती अंथरुणावर असहाय्य अवस्थेत होती, परंतु अण्णांच्या जेवणाची तिला नेहमीच काळजी असायची. स्वावलंबी आयुष्य जगणाऱ्या आई खूपच हतबल झाल्या होत्या. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये कुटुंबाचं प्रेम दडलेलं होतं. आणि अखेर 23 सप्टेंबर 2023 रोजी आईने डोळे बंद केले. ते कायमचे. ती एका क्षणात सर्वांना पोरकं करून या जगातून निघून गेली. ती गेली आणि घराचं घरपणच गेलं. कणखर असणाऱ्या अण्णांना आई गेल्यापासून एकाकीपणा वाटू लागला. आता तिची साथ नाही म्हणून अण्णाही थोडेसे खसलेले दिसतात. त्यांचे डोळे आईच्या आठवणींनी कित्येकदा पाणावलेले असतात. अण्णांना याचं समाधान आहे की आईचे संस्कार, तिने दिलेली शिस्त आणि तिचा वारसा पुढे जपण्याचं काम त्यांची सून शारदा करत आहे. आई तुझ्यासारखं आम्हाला जगता यावं आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणात सुख शोधता यावं. आई, घरातल्या 4 भिंतीत तू आहेस. चुलीजवळ घमघमणाऱ्या सुगंधात तू आहेस. आमच्या विचारात, आचारात आणि जगण्यातही तूच आहेस. आई, तुझी जागा मात्र कुणी भरू शकत नाही. आई, तुझी जागा मात्र कुणी भरू शकत नाही आणि तुझी आठवण हीच आता आमच्या आयुष्याची ग्वाही.